वर येऊन काहीच गरज नाही उन्हात. आज चांगलं आज जरा ऊन पडून राहील. मुंगाच्या शेंगा वाळून गेल्या पण तोडल्या नाही श्रेयानं. कोथिंबीर तर गेली सगळी. पाऊस पडला त्या दिवशी चांगला जोराचा तर गेली ती. डबल आता हिवाळ्यात लावणं लागेल. त्याच्यातले कांदे गेले हे सगळे आता जमा करणे आणि खाली लावणे ह्याच्या जमिनीत. माझं तर हे काम करून पण मग खालच्या कामं राहतात. इथं मस्त वाटतंय का, इकडून हवा येते, इकडून येते, मागून येते, इतकं मस्त वाटतं. इथं सगळ्यात चांगली जागा आहे घराची ती. ती रिचीनं घेतलेली खास म्हणजे आहे ना. याला इथून म्हणजे मेन म्हणजे घरात पण लक्ष राहतं आणि गेटकडे पण लक्ष राहतं, सगळीकडे लक्ष राहतं असं. त्याच्यामुळं रिची इथं बसतो आहे ना. रिची हे विचार काय त्याचं लक्ष सगळं गेटकडे. कोण येतं कोण जातं. मी पण झोपू काय इथं तुझ्यासारखं. झोप लागून श्रेय पण इथं मस्त आहे करायची. गार आवा लागते. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. तर आज करायची आहे भाकरवडी. भाकरवडी अगोदर मी काही कधी करत नव्हते, पण श्रेयानं आता 1-2 वेळा मार्केटमधली विकत आणायला लावली. म्हटलं मार्केटमधली विकत आणल्यापेक्षा घरीच करू आता, कारण बाहेरचं तेल वगैरे कसं असतं ते काही सांगू शकत नाही. इतके दिवस काही तिला आवडत नव्हती, आता आवडून राहिली. तर मग आज करायची आहे भाकरवडी. थोडासा त्याच्यासाठी मैदा लागणारच आहे, पण बाहेरचे खाल्ले तरी त्याच्यामध्ये मैदा असतो आणि आवडून राहिली म्हटल्यानंतर मग म्हटलं चला करूया आता. तेल घ्यायचं आहे गरम करून मोहन करण्यासाठी. तर ते गरम होतं तोपर्यंत इकडे मैदा आहे 1 वाटी. अर्धी वाटी बेसन घ्यायचं याच्यामध्ये. तेल चांगलं गरम झालं तिकडे. मीठ टाकायचं. गरम येते, थोडं थंड झालं की मग चांगलं मिक्स करता येतं. आता मोहन घालताना इतका घालायचं की याचा जो रंग आहे तो असा बदललेला दिसतो. एकदम मैदा कसा पांढरा शुभ्र असतो आणि मोहन घातल्यानंतर त्याचा रंग थोडा असा बदललेला दिसतो. आणि असं केलं की हे असं होतं. त्याच्यामुळे बरोबर होऊन जातं ते काही मोजून घेतलं नाही मी, तर अंदाजे घालायचं. हे असं होतं. आता हे घट्ट मळून घ्यायचं. हे आता छान झाकून ठेवायचं. ही तयारी होईपर्यंत 10-15 मिनिटं होऊनच जातात. आता खिसणी घेतलेली होती मी, तर त्याचा उपयोग आता होणार आहे.
ते कोकोनट नाही आहे घरामध्ये, डेसिकेटेड कोकोनट नाही आहे, तर खोबरं किसून घेणार चांगलं. इतके दिवस व्हिडिओ चालू असला की पाऊस दाखवला जायचा, बऱ्याच वेळा पाऊस दाखवला गेला. आता एवढं ऊन तपून राहिलं की वरचे कपडे तर सुकलेच समजा, पण शेतामध्ये पण आता सध्या पावसाची खूप गरज आहे, पण ऊन खूप तपून राहिलं आता. म्हणजे 3, 3:30, 4 वाजले असतील, 4:30 वाजले, पण गरमी एवढी आहे की असं वाटतं उन्हाळा आहे. रात्री एसी चालूच आहे, एसी तर अजूनही बंद नाही झालेली, एसी चालूच आहे. दिवसा नाही राहत सुरू, पण दिवसा फॅनशिवाय शक्य नाही, आणि रात्री एसी पाहिजेच. तरी म्हणजे पाऊस असला तरी पण हेच आहे, आणि ऊन पडलं तरी पण हेच आहे. तर ही अगोदर तयारी करून घेते मी आता. आणि त्या चौकोनी खिसणीपेक्षा ही खिसणी खरंच खूप छान आहे, म्हणजे अगदी पटकन झालं आणि टेन्शन पण नाही आलं. नाही त्या खिसणीने खूप खिसावं लागायचं, याला जास्त वेळ नाही लागला. तर इतकं खोबरं करून घेतलं. आणि इकडच्या तिकडे पसारा झाला की असं शोधावं लागतं. भरण्या तिथे होत्या, बरोबर माहिती होतं की इथे तीळ आहे, बरोबर तिथे पाहायला गेली, तिथे नाही सापडलं. म्हटलं ह्याच्यामध्ये असं नाही, ह्याच्यामध्ये नाही, शेवटी इकडे सापडले. थोडासा जरी पसारा चेंज केला की आपलंच थोडंसं काम वाढून जातं. एक शोधता बराच वेळ लागतो. तर हे आता भाजून घ्यायचं आहे काही मसाला, जो आतलं जे सारण आहे त्याचा मसाला आहे तो भाजून घ्यायचा अगोदर. आता भाजण्यामध्ये पहिले टाकायचे आहे तीळ, धने, शोप टाकायची, आणि जिरे. हे चांगलं भाजून घ्यायचं. हे काही खूप नाही भाजायचं, अगदी थोडंसं गरम होईपर्यंत. आता त्याच्यातच हे खोबऱ्याचा किस, खोबरं भाजताना चांगला रंग बदलूच तर भाजायचं. त्याचा जर वास येणार असला तर तो येत नाही, मग कधी खूप नाही, असं कोमट होऊ द्यायचं. नाही तर ते मिक्सरमध्ये निघत नाही. अगदी 2-3 मिनिटातच थंड होऊन जातं ते फॅन खाली. याच्यात आता मीठ टाकायचं, मसाल्यातच टाकून घ्यायचं मीठ. हळद आणि लाल मिरची पावडर. हे थोडं असं जाडसर, खूप बारीक नाही वाटायचं, जाडसर वाटायचं. याला निघायला थोडंसं फिरावं लागतं मधात, नाहीतर ते तीळ आहे त्याच्यामुळे थोडंसं असं तेल होतं त्याला. तर काढताना 1-2 वेळा चमच्याने फिरवलं की अगदी व्यवस्थित होऊन जातं.
तळताना छान असं मार्केटमध्ये जी भाकरवडी मिळते त्या पद्धतीने रंग येऊ द्यायचा. आता ही थंड आहे, ही गरम आहे अजून, तर त्याच्यामुळे फोडून नाही दाखवू, गरम आहे खूप. असं छान असा मार्केटसारखा आकार हे रंग येऊ द्यायचा याला. गरम आहे अजून. खाऊन पाहिजे का कशी झाली का आम्हाला समजते चव. हां कुरकुरीत झाली ना, एक नंबर झाले. मार्केट सारखी का त्याच्यापेक्षा पण चांगली लागते. हां ही चांगली लागून राहिली आहे, बाहेरच्या पेक्षा ही चांगली लागून राहिली. ते मसाला उरला थोडासा जास्त. हो का यात संपू पहिले. कमी गॅस करायचा, कधी वाढवायचा, कमी करायचा, वाढवायचा, असं तळावं लागतं. हे सुरुवातीला कमी ठेवायचा म्हणजे याला कुरकुरीतपणा येतो. त्याच्यानंतर रंग येण्यासाठी जर कमी गॅसची वाट पाहिली तर खूप वेळ लागतो. तर अगोदर चांगलं तळून घ्यायचं आणि रंग येण्यासाठी मग फुल करायचा थोडासा. पप्पा दे ग, त्याला पण आवडत. तिखट आहे ना ती, गोड पदार्थ कमी आवडतात आम्हाला, तिखट जास्त आवडतात. नुसतं लाडावून ठेवलं तुम्ही. तिकडे एक एक दोन दोन तास बसतात ना. तुझ्यासोबत नाही येत तो श्रेया, तो जाणार त्याच्या सोबतच. तर ते गेले फिरायला 2-3 वेळा जाणंच लागतं त्याला. आता वाजले 6. आज चांगलं ऊन पडलं होतं, कडक ऊन आहे आज. तर कपडे पण बरेच सुकवले पण खिडकीतून असं हे दिसून तरी जसं काही. कपडे चांगले सुकले. आता कपडे सुकले, कपडे काढायला जायचं वर. आणि कांदे घेतलेले आहे उन्हाळ्यामध्येच मी, पण या दिवसामध्ये काही कांद्यांना खूप असे हे येऊन जातं, वर असे कोंब येतात त्याला. तर ते कांदे जर मातीमध्ये लावले तर त्याचीच कांद्याची पात तयार होते. तर ज्या कांद्याला कोंब येईन तो मी घेते, लावून देते, म्हणजे त्याची पात तयार होते. तर आता बरेच म्हणजे 5-6 तरी दिसले सकाळी. तर ते आणायचे आणि ते लावायचे मातीमध्ये. गंमत आहे. असे सगळे जण कामाला लागले की जरा बरं राहायचं. काळा झाला ते वरचं काढून टाकता येतं. खराब नाही झाले पण बाहेर होते ना याच्यात. आणि यावर्षीचे कांदे पण चांगले निघले. आम्ही आणले, बुलढाण्यावरून आलेला आहे. ते खाली खराब झाले. खराब नाही चांगले. तर या पद्धतीने आजच्या पूर्ण दिवसाचा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटू परत अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.